तर जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज तुम्हाला हॉटेल किचनमधून एंटर काय झाली. तर आज होती दिवाळी, त्यामुळं मम्मी कामात व्यस्त होती म्हणून मी म्हटलं एकदा नाश्ता बनवून घेतो. तर नाश्त्याला काय पोहेच बनवायचे होते, कारण की सगळ्या सोपा आणि लवकर होणारा तेच होता. तर सकाळचे आता वाजले होते मग मी इथला नाश्ता बनवून तर नाश्त्याला सगळं तयारी करून घेतली आणि पोहे बनवायला चालू केलं. इथं पोहे झाले, पोहे खाऊन पण झाले आणि पोहे खाल्ल्याच्या नंतर लगेच आपण हार बनवायला घेतला, कारण की दरवाजाला आपल्याला बांधायचे होते तोरण, म्हणून पप्पाने आणि मी हे केले. आणि संध्याकाळच्या 4 वाजता मी केली रांगोळीला मदत, कारण की आई कामात होती त्यामुळे मीच रांगोळी काढून घेतली कशी तरी. रांगोळी काढून झाल्यावरती तर दिव्याला पण म्हणजे संध्याकाळी नाही का आपण हे करतो दारासमोर लावायला, तर तिथं दिवे पण आता मी तेलाने भरून घेतले. दिव्याला तेल वगैरे टाकून वाट टाकून त्याच्यामध्ये दिवे लावले, घरासमोर ठेवले. पाऊस आणि ते चालू होत आहे आणि ते आपलं बघा तुम्ही आकाश दिवा कसा लटकतोय स्वामींचा याच्यामध्ये आणला. आणि आपली घरची लक्ष्मीपूजा, घरची लक्ष्मीपूजा पण भारी झाली. खूप दिवसानंतर मी घरी दिवाळी केली मम्मी पप्पासोबत सेलिब्रेट. इथं मी आईने पप्पाने आणि भावाने आरती घेतली, लक्ष्मीपूजन करून घेतलं आणि आलो आहे फटाके फोडायला. भावाने लावला आहे वर जाणारा बॉम्ब, केलं की धडाधड धडाधड फुटतच होत आहे. आणि इकडे मी लावले फुलझडी. भावाचं मन होतं की मी मोठा लावणार, म्हणलं लाव बाबा आता काय. आता तर मी मोठा असल्यामुळे सॅक्रिफाईस करावंच लागते. तर इथं आपले फटाके होतात फोडून आणि मी आलो इथं. मग आपलं फुलझडी लावले, फुलझाड लावल्याच्या नंतर आलो आहे मित्रांसोबत पण म्हणजे जवळजवळ 2 वर्षानंतर मी दिवाळी सेलिब्रेट करत होतो यावेळेस गावाला येऊन, कारण की 2 वर्षाला गावाला आलो नव्हतं कामामुळं आणि मागच्या वर्षी तिकडं बहिणीकडे गेलो होतो. इथं बघा शेट तुम्ही, आमचे मित्रबंधू कसे चालू केले होते ना इथं हाणामारीच. आणि हे आमचा एक मित्रांचा ग्रुपचा फोटो, याच्यामध्ये काही ॲड व्हायचे राहिले होते, काही आले नव्हते. आणि इथं आपला हा ब्लॉग संपतो. तुम्हाला ब्लॉग आवडल्यास तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.